फ्रेंड्स स्वागत आहे आज आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज सुट्टी आहे कामाला त्याच्यामुळं घरीच आहे. चालू येत आहे. हो छान छान मेकअप केला. हां नाही लिगत. वा 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 कुणी आवरलं तुझं? मम्मीने आवरलं. दादा सरू मावशीने आणली. सरू मावशीला फोन करायचा ना मग. रोज करता? मम्मी बोलते. अय आमचं बुट्ट. आपल्याला कुठं जायचं आहे? नगरला. मित्राकडे जायचं आहे. बर 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 जाऊ आपण. आता हे पावसाचं वातावरण झालं पिल्लू. पाऊस बघ ना. आवरलं का नाही का तुझं अजून? बाहेर जाऊ नाही येऊ राहिलं बघ. स्वयंपाक ते बी काय काय करू राहिले स्वयंपाकाला? उपास आहे? अरे बापरे. आम्हाला सगळेच भूक लागते. काय बेत आहे आज? तुला आवरायचं नाही का अजून? तू तर पारुशीत दिसू राहिले. कोणते साडी घालणार? घेतले की नाही नवी? नाही घेतले बा. कोणते घालणार आहे? काय विचारलं नाही काय नाही? बेडशीट कुठे गेले याच्यावर? तर त्यांनी बेडवर ते सांडून ठेवलं. ती बेडशीट काढली मी आता. हा का? काय सांडलं होतं? ते मुरमुऱ्याचं ते पाणी ओतलं ते सांडलं. कोणी दिली ही साडी? ऑपरेशन झालं ना त्यामुळे माझी बहीण दिली. छान आहे साडी. घाल ना. मस्त आहे. पार्लरला गेले का नव्हते काल? किती फजिती माझी. पार्लरला गेले, पाऊस आला, हे पोरं म्हणते मग उचलून घे. चालले नाही पायी पाहिजे? चालले थोडेस गाड्या जमला जाऊ शकते ह्याच्यात. आवरा लवकर. मी नगरला जाऊन येतो. काय काय आणायचं? आता 1 तारखेला आणायचंच आहे किराणा. आणायचं आहे पण आता थोडंसं जे लागेल ते बरं सांग ना. तुला जायचं मम्मी बरोबर? घे एवढं आमचं दादा. हां पायी पायी जायचं आहे. पायी पायी. आणि आता रोज साडी घालत जायचं. ते गावळ्याने ते सगळं आपलं भारतीय पद्धतीनुसारच राहायचं. भारतीय पद्धतीचं नाही का? असं काही केलं ना स्वयंपाकाची मला इतकी एक आदत आहे ना. स्वयंपाक केलं का एक हे ठेवायचं पुसायला. नॅपकिन जरी ठेवलं ती सवय असते ना. सवय असते मला. सवय मोडायची. आता 2 लेकरांची आई आहे का नाही? रोज साडी घालत जायचं. आता मग त्याला काय आलं? साडी घालत जायचं रोज. हा आवरायचं काय घेते आता? बाया चालले तर बरं ठीक आहे. आभाळ आलेले आहे ना. त्याला नगरला न्यावं का नाही असं आलं. बघू इकडं. छान आवडलं. गणेश भाऊ खाते का? गणेश भाऊ खाते. तुम्ही ना व्हिडिओ असा घ्या नाही तर असं घ्या. असं काय करू ना. हालू नको सरळ. छान आली का? जाड नाही दिसत ना साडी. जेवढी नाही तेवढी दिसणार. माझ्या नवऱ्यानं आज मला काय सांगता आणि बरं का. चला तुझ्याकडून येतो. देते तर दाखल.
होय, हे ताट चालूच हे द्यायचे. इथंच लागले हे करायला. या ना लवकर जाऊन मग भुका लागल्यात. आवरा ना ग लवकर भुका लागल्यात. पूजा करून आले का? आले का जाऊन काय पाया बिया पाडायची पण नुसते 7 फेरे घेऊन आले आणि लगेच स्वयंपाकाला गेले. माझी इच्छा आहे पण आता मला काय माहिती आता मला दोरा शोधायला जावं लागेल ते 1 जन्मातच हे झालं. हा उकाना नाही घेतला का तिथं मंदिरात? घ्या मग आता एक इथं. तुटत्या तारेला पाहून पूर्ण झाली माझी इच्छा. वट पौर्णिमेच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. आधी शुभेच्छा. मुकाने आठवण का नाव विसरले? सासू आणि मायाळू नवनाळे हौशी. नाही सॉरी, सासू आणि मायाळू नवनाळे हौशी. अक्षरांचं नाव घेते वट पौर्णिमेच्या दिवशी. हे आंबे घेऊन काय तिथून आणले का आंबे वाडाचे तिथून? हो, तुम्ही आणले नाही का ते विकत? ते वाड्याचे गेले तिथं, ते पांड्याचे पोरं किती आहे? तिथं तिथे गेले त्यांनी घेतले. तिथंच खाऊ राहिले ते गावाचे. बरं काय पोटपूजाचं काय आता? वड पूजा झाली, पोटपूजेचं काय आता? करते ना आता. तेच दिसायचं साडी. छान आहे. ताई म्हणले होते लय फुगन म्हणे ती साडी. फक्त ना थोडासा ब्लाऊजच फिक्स ठेव, कारण तिनं तिच्या मापावर शिवलं ते मला बसना झालं. तर चला फ्रेंड्स, झाली वटपौर्णिमा. आता आपल्या रोजच्या अवतारात आपण तयार काम करण्यासाठी, कारण रोजच्या अवतारात म्हणजे नाही आलं तर ते काम पण सुधरत नाही. आणि काम तर इतकं पडलंय ना आता. काय झालं? काय झालं? का बरं? उई मी बोलू बॅड मॅनर्स. ते व्हिडिओ बघायचे नाही आजपासून. हां, मोबाईल बघून ते बरं बघायचे नाही आता. ते एक व्हिडिओ बघून बघून ना देवा तेच बोलायचं शिकला. तरी मी त्याला खूप असं हे करून आता खूप कमी झालं. पण एखाद्या दिवस जर खूप राग आला ना तर बोलतोच तो. आंबे खाल्ले का तुम्ही? आंबे आंबे खायचे का? नाही. घरात एकदा राडा बघा तुम्ही. भांडे राहिलेत घासायचे जेवणाचे मगाचे. वरचं आवरून घ्यायचं. आणि बेडवर ना देवांशना नानशिकान बघा किती हे केलंय. सगळं गजरे चुरगाळून सगळे फुलं वगैरे नाही का ते पप्पाच आणि त्यांचा धिंगाणा चालू होता. नको झटकू दाद्या, सगळे बेड मागं जाऊन पडते. इकडं पण हे सगळं स्वच्छ करून घेते एकदा. आता एकदा चहा पिते मी. मग मला जरा उत्साह येतो काम करायला. आणि मेन म्हणजे ना मला करायचं एक दळण. कापते हा. मेन म्हणजे ना मला करायचं एक दळण. बरं चला, तर मी तुम्हाला भेटते थोड्या. एकदा घेते मी सगळं आवरून चहा वगैरे घेते. या तुम्ही पण चहा प्यायला. आणि आजचा माझा लुक कसा होता, कसा वाटला तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला आपण भेटू थोड्या वेळात परत. हे बघा इकडं चालू आहे मम्मीची आणि पप्पाची नक्कल करणं. हां चला चालू. तू विचार ना मग. पप्पा कसे विचारता मला? बर तू पप्पांची नक्कल करतोय ना? कर मग. कसे विचारते पप्पा? काय म्हणते पप्पा मम्मीला? मग मम्मी काय म्हणती?
शेवग्याची शेंग पप्पाला आवडती का? आवडती का? असं सोंग घ्या ग. हे आमचं सोंग घेता ही पोरं. का हो? पूर्ण आमची नक्कल करते ती. नुसतं बघा आता. भाजीपाला आणून दिला त्यानं. अरे त्या झोक्याच्या अलीकडीन तू दिसान नाही ना. हा आता दिसला तू. पप्पाचा डब्बा झाला का नाही तयार मग? हा का? का बरं उशीर झाला? का बरं उशीर केला आज? नीट नीट तोंडाचं काढ. काय? हा हा का? म्हणून उशीर झाला का? पप्पाला तर मध्येच लापशीच खाऊ वाटली. हा का? आवडते का पप्पांना लापशी? गेलं का डोळ्यात? अरे देवा. त्यांचे तोंड हात पाय धुतले. त्यांना मी म्हणलं कपडे बदला आणि छान आवरून घ्या. तर त्यांना आवरायचं नाही. ते आम्हाला नाही आवरायचं. इतके मस्ती करायला ना आज. पप्पा घरी येतं. अंशिकाचं तर लय जास्त चाललंय आज. आहे की नाही? अरे मेहंदी कुठून लागली मला? काय तुमच्या मेहंद्या रंगल्या का नाही? दाखवा बरं. खाली बसा. खाली बसून दाखवा आपली आपली. तुझी मोडली दाखव. माझी बघ. आम्ही टाइमपास म्हणून रात्री मेहंदी काढली होती 11 वाजता. जरा हळू बोलत जा. आज काढू हा आपण. एक कोण आणा येताना यांना आज आपण मेहंदी काढू अशी. या गा चालू झालं परत खेळ त्यांचा. लापशी करा लापशी. बाद झालं एवढं नाही करू. बास आता मोडा आता खेळ. चला दुसरं खेळा काहीतरी. असे लेकर आता चालली पप्पांकडे मस्ती करायला. गुदगुल्या करती. पप्पा घरी असले का पप्पाला पार बेजार करून टाकते ती. असं सोंग घ्या. घरी असलं का त्यांचं असंच चालू राहतंय. का हो? झाली वट पौर्णिमा. मस्त. ते मला म्हणते वट पौर्णिमा असं करता म्हणतो तुम्ही बायका. आणि म्हणजे समजा अंशिकाच्या पप्पाचं म्हणणं असं आहे का तुम्ही बायका म्हणे वडाला जाता म्हणे नाही का असं म्हणता. म्हणजे इतकं सजून धजून जाता म्हणे वडाला आणि तिथून आलं का परत नवऱ्यासोबतच भांडण करता म्हणे. तो आमचा जन्मसिद्ध हक्क आहे. देवांच्या आणि अंशिकाचे भांडणं झालेले. अंशिका इकडं खेळणार आहे देवांश तिकडे खेळणार. चिमटे काढले त्यामुळं अंशिका इकडं खेळणार आहे देवांश तिकडे खेळणार. शाळेतून आले का झाले. तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटता तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अजून काय ग? काळजी घ्या. आपण भेटू तोपर्यंत सगळ्यांनी बाय.